मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान पाहायला मिळतंय। मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये हे नुकसान झालेलं आहे। नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दलच्या सूचना केलेल्या आहेत। पीक नुकसान, त्याचबरोबर घरांची झालेली पडझड आणि त्याच सोबतीने पशुधन हानीचे पंचनामे करण्याच्या सूचना या मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आहेत। संभाजीनगर, नांदेड आणि परभणीमध्ये शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भाने आज मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेल्या या सूचना। नक्कीच गुरु, आपण पाहिलं असेल तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस हा मराठवाड्यामध्ये पडत आहे। मराठवाड्यातील नांदेड, परभणी असेल, हिंगोली असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी हा अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे आणि या अनुषंगाने गेल्या 3 दिवसापासून जो पाऊस पडला आहे याच्यामध्ये पूरवृष्टी तिकडे आली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याचबरोबर गुरंढोरं असतील हे देखील यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे आता लवकरात लवकर पंचनामे करावे असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन हे 24 तास अलर्ट असलं पाहिजे अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहे। खरं तर आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील यांचा आज मराठवाड्याचा एकदिवसीय दौरा आहे। या दौऱ्यात जी पूरवृष्टी जिथे आली आहे त्या भागांना ते भेट देणार आहेत, तिथे पाहणी करणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यानंतरच खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल हे आदेश दिले। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी देखील आता मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांवर टीका केली आहे। थेट त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या पक्षासाठी आता आपत्ती व्यवस्थापन स्थापन करावं लागेल, त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर शेतकऱ्यांचा प्रश्न जर आला तर शेतकरी देखील आपला लाडका भाऊ आहे, त्यांना देखील 5-25 कोटीची मदत जाहीर केली पाहिजे असं देखील बरोबर विरोधकांनी मांडलेली सगळी भूमिका आहे। पण दुसरीकडे मुख्यमंत्री सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।